लास्टला लेक्चरला आपण काय बघितलेलं होतं तर क्रिस्टल डिफेक्ट्स बघितलेले होते. आता आपण काय बघणार आहे तर कंडक्टर्स, हा बँड थिअरी. कंडक्टर्स, इन्सुलेटर्स आणि कोण असतात तर सेमी कंडक्टर्स. मी जे सांगते ती बँड थिअरी लक्षात ठेवा, सोप्या भाषेत आहे, काय त्यामध्ये डिफिकल्ट वर्ड्स वगैरे नाही आहेत. ठीक आहे. नॉर्मली मी तुम्हाला एक जर बँड थिअरी म्हटली तर एक लक्षात घ्या, एक व्हॅलेन्स बँड असतो. कसला बँड असतो? व्हॅलेन्स बँड. व्हॅलेन्स बँड म्हणजे असा बँड जे आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन्स जे असतात ना ते ह्यामध्ये असतात व्हॅलेन्स बँड. आणि दुसरा जो बँड असतो तो कसला बँड असतो तर कंडक्शन बँड. हा, जर तुमचे इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड इझिली काय होऊ शकतात तर जम्प करू शकतात, देन इट इज अ कंडक्टर. जर ते व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड इझिली जम्प करू शकत नाही, देन देयर इज अ इन्सुलेटर. अँड अंडर सर्टन कंडिशन्स, लाईक तुम्ही त्याच्यामध्ये टेम्परेचर वाढवलाय किंवा डोपिंग केलाय, मगच तो इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बँड टू कुठे जम्प करू शकतो? कंडक्शन बँड. देन इट इज अ सेमी कंडक्टर. देन इट इज अ विच कंडक्टर? सेमी कंडक्टर. सो ॲज आय टोल्ड यू, ठीक आहे, बँड थेअरी मध्ये आपण त्याला काय काय क्लासिफाय करतो की कंडक्टर्स आहेत, मग सेमी कंडक्टर्स आहेत, आणि मग काय आहे तर इन्सुलेटर्स आहेत. काय आहेत? काय आहेत? इन्सुलेटर्स. काय आहेत? इन्सुलेटर्स हे आहेत. ह्यालाच आपण ऍक्च्युली एलिमेंट्सच्या फॉर्म मध्ये काय म्हणतो की कंडक्टर्स म्हणजे काय आहेत तर बाळांनो मेटल्स. सेमी कंडक्टर्स म्हणजे कोण आहेत तर मेटलॉइड्स. आणि इन्सुलेटर्स म्हणजे काय आहेत तर नॉन मेटल्स. इन्सुलेटर्स म्हणजे काय आहेत तर इन्सुलेटर्स म्हणजे काय आहेत तर नॉन मेटल्स. ठीक आहे. आता हा व्हॅलेन्स बँड कंडक्शन बँड झाला, ह्यामध्ये जो असतो तो काय असतो तर फॉरबिडन गॅप. कसला गॅप म्हणतो आपण ह्याला? फॉरबिडन गॅप, किंवा ह्याला आपण काय म्हणतो तर एनर्जीचा गॅप. फॉरबिडन गॅप किंवा काय म्हणतो आपण ह्याला? एनर्जी गॅप. ठीक आहे. आता तसं बघितलं तर ह्या फॉरबिडन गॅप वरती डिसाइड करतो की तो बँड म्हणजे तो जो काय सबस्टन्स आहे, सॉलिड आहे, तो कंडक्टर आहे, इन्सुलेटर आहे का सेमी कंडक्टर आहे. कसं तर एक बघा, हा तुम्हाला स्वतःहूनच हा डिफरन्स समजून येईल. ठीक आहे, हे व्हॅलेन्स बँड आहे आणि ह्याला लागूनच लगेच काय आहे तर कंडक्शन बँड आहे. व्हॅलेन्स बँड आहे आणि नेक्स्ट बँड कोणता बँड आहे तर कंडक्शन बँड. हा व्हॅलेन्स बँड आहे आणि हा कंडक्शन बँड आहे. त्या दोघांमध्ये डिफरन्स एकतर ऍबसेंट असतो किंवा तो जो डिफरन्स आहे डेल्टा ई तो खूप कमी असतो. त्यामुळे जो इलेक्ट्रॉन आहे बाहेरच्या शेलमध्ये, कंडक्शन बँडमध्ये किंवा व्हॅलेन्स शेल बाहेरच्या शेलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, जे म्हणजे ते न्यूक्लियसला टाइटली बाउंडेड आहेत का? नाही. आणि ते इझिली काय करू शकतात तर जम्प करू शकतात व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन. आणि जर इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये गेला तर तो फ्री टू मूव्ह असतो. काय असतो? आणि मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळे काय फ्लो होत असते तर इलेक्ट्रिसिटी. काय फ्लो होत असते समजतंय? सो मेटल्स और conductors are good conductor of electricity. Why? Because the difference between the valence band and conduction band is very less, or forbidden gap is 0. So electron can jump very easily from a valence band to conduction band. आता 11वीचे थोडे पॉइंट्स आहेत. तुम्हाला ऑर्बिटल्स असं काय माहित आहे का? बघा ऑर्बिटल्स 1s 2s 2px 2py 2pz असे ऑर्बिटल्स असतात. ऍक्च्युली खूप सारे ऑर्बिटल्स असतात. कारण जरी मी 1 ग्रॅम जरी कोणताही सबस्टन्स म्हटला सॉलिड सबस्टन्स, तर त्या 1 ग्रॅम मध्ये 10⁻20 ॲटम्स असतात बाळांनो. मग ते 10⁻20 ॲटमच्या बाहेरचे शेल्स, त्यामधले इलेक्ट्रॉन्स जे की फ्रीली बाउंड आहेत, म्हणजे टाइटली बाउंड नाही आहेत न्यूक्लियस बरोबर, इन केस ऑफ मेटल्स किंवा इन केस ऑफ कंडक्टर्स.
त्यामुळे त्यांचं ओव्हरलॅपिंग इतकं जास्त होतं ना की ते इझिली काय करू शकतात, म्हणजे खूप सारे असतात ना ऍटम्स, ते खूप सारे ऍटमच्या बाहेरच्या शेल मधले इलेक्ट्रॉन्स काय करू शकतात, इझिली व्हॅलेन्स बँड टू कुठे जम्प करू शकतात, तर कंडक्शन बँड मध्ये. कारण मेटल्स म्हटलं किंवा कंडक्टर्स म्हटलं तर एक लक्षात घ्या की त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये, त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये, कोणत्या, व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, एक इलेक्ट्रॉन आहे किंवा दोन इलेक्ट्रॉन आहेत किंवा एक किंवा दोन किंवा तीन. एक जितक्या इझिली बाउंडेड असतोय त्यापेक्षा जरा स्ट्रॉंग बाउंडेड दोन इलेक्ट्रॉन असतात, त्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग बाउंडेड तीन. मग त्यामध्ये जर मी कंडक्शन म्हटलं की कोण इझिली कंडक्ट करू शकतो, जो इझिली एक इलेक्ट्रॉन काय करू शकतो, लूज कंपेअर टू दोन कंपेअर टू तीन. दिस इज अबाउट कंडक्टर्स और मेटल्स. आता जर मी इन्सुलेटर्सचं कन्सेप्ट घेतलं तर कन्सिडर करा की हे व्हॅलेन्स बँड आहे. व्हॅलेन्स बँड म्हणजे जे काही तुमचा नॉन मेटल आहे किंवा इन्सुलेटर आहे त्याची बाहेरच्या शेल त्यातले इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. आणि दुसरी जे आहे ते कसलं बँड म्हणतो तर आपण कंडक्शन बँड. तुम्हाला गॅप दिसतो का रे हा, याला कसला गॅप म्हणतो तर फॉरबिडन गॅप. व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये इन केस ऑफ व्हॉट, इन्सुलेटर्स किती गॅप आहे बघा. काय एवढा गॅप क्रिएट झाला त्याचं पण रिझन आहे. जर मी नॉन मेटल्स कन्सिडर केले तर नॉन मेटल्सच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 5 किंवा 6 किंवा 7 किंवा 8 तरी नट गॅसेस आहेत, विषय सोडून द्या. पण नॉन मेटलच्या बाहेरच्या शेलमध्ये 4 किंवा 5 किंवा 6 किंवा 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, जे की न्यूक्लियस बरोबर टाइटली बाउंड असणार आहेत, बाहेरच्या शेल मधले इलेक्ट्रॉन्स. कसले इलेक्ट्रॉन्स, त्यामुळे ते इझिली इलेक्ट्रॉन लूज करायचा संबंधी आहेत. दॅट क्रिएट्स अ ग्रेट एनर्जी गॅप. and this energy gap can't be easily overcome if I heat also. मी एखाद्या इन्सुलेटरला हीट जरी केलं, किती हीट केलं तर हा जो एनर्जी डिफरन्स आहे तो त्यातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इझिली बाहेर पडू शकत नाहीत. आणि त्यामध्ये इतकी कॅपॅसिटी नाही की ते इझिली कंडक्शन बँड पर्यंत, म्हणजे कंडक्शन बँड पर्यंत काय करू देत तर कंडक्शन गॅप नाही, कंडक्शन बँड म्हणतो, कंडक्शन बँड पर्यंत काय करू शकतात तर जम्प करू शकतात. So when there is a large difference between valence band and conduction band, and the electrons in the outermost shell of that particular solid cannot jump easily, it is not possible. After heating also, after heating or absorbing energy also, it is not possible to jump from a lower level to higher. Then it is called as an insulators, or insulators, or we called it as an non-metals. इन्सुलेटर्सला आपण काय म्हणतो, इन्सुलेटर्सला आपण काय म्हणतो, इन्सुलेटर्सला आपण काय म्हणतो, नॉन मेटल्स. इन्सुलेटर्सला आपण काय म्हणतो तर नॉन मेटल्स. समजतंय, येस ऑर नो, येस ऑर नो, ठीक आहे. आता नेक्स्ट आहेत ते कोण असणार आहेत तर सेमीकंडक्टर्स. सेमीकंडक्टर्स किंवा आपण ह्याला मेटलॉइड्स एलिमेंट्सच्या केसमध्ये काय म्हणतो तर मेटलॉइड्स, स्पेशली जर्मॅनियम आणि कोणतं सिलिकॉन, स्पेशली जर्मॅनियम आणि कोणतं, स्पेशली जर्मॅनियम आणि कोणतं सिलिकॉन. हा कसला बँड आहे बाळांनो, व्हॅलेन्स बँड. इथं वरती आहे हा कसला बँड आहे बाळांनो, कंडक्शन. एक व्हॅलेन्स बँड आणि काय तर कंडक्शन. हा जो गॅप आहे ह्याच्यापेक्षा कमी आहे, ह्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे मेटल्स, हे मेटल्स आहेत, ह्याचा गॅप हा वाला होता, हा हे मेटल्स आहेत, हे नॉन मेटल्स आहेत, ह्या मधला यांचा गॅप असतो. नॉर्मल टेम्परेचरला तर हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत, प्युअर सेमीकंडक्टर्स बद्दल चालले हा, प्युअर सेमीकंडक्टर्स बद्दल जे मी सांगते ते कोणाबद्दल सांगते,
प्युअर सेमीकंडक्टर्स. नॉर्मल टेम्परेचरला तर हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही, पण जर तुम्ही त्याला हीट केलं त्यांनी एनर्जी काय केली, ऍब्सॉर्ब केली. हीट केलं, एनर्जी काय केली त्यांनी, ऍब्सॉर्ब केली. आणि हीट केलं, एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यानंतर ते काय करू शकतात, त्याच्या बाहेरच्या शेलमधले जे काय व्हॅलेन्स बँड म्हणजे व्हॅलेन्स शेलमधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते एनर्जी ओव्हरकम करू शकतात, कारण त्यांनी हीट काय केली, ऍब्सॉर्ब, टेम्परेचर रेज केला. काय रेज केला, हा. आणि त्यानंतर ते काय करू शकतात, तर कंडक्शन बँड मध्ये ते इलेक्ट्रॉन्स काय करू शकतात, जम्प करू शकतात. त्यानंतर ते काय करू शकतात, कंडक्शन बँड मध्ये अनुज इलेक्ट्रॉन्स काय करू शकतात, तर जम्प करू शकतात. आणि त्यानंतर ते काय बनवू शकतात, तर कंडक्टिंग. मीन्स नॉर्मल टेम्परेचर दे आर नॉट कंडक्टिंग, बट ॲट हाय टेम्परेचर दे आर कंडक्टिंग. बट दिस कंडक्शन इज नॉट दॅट मच. आपल्याला कंडक्शन त्याची खूप जास्त एक्सटेंडनं काय करायची असते, तर वाढवायची असते. त्यामुळे आपण एक कन्सेप्ट यूज करतो, कोणती, तर डोपिंग. व्हॉट इज डोपिंग? What is doping? Yes, adding impurities. Now what is this adding impurity? Impurity म्हणजे तुम्ही असे मेटल्स ऍड करताय, सॉरी असे एलिमेंट्स ऍड करताय की त्यांचं जे व्हॅलेन्स असते, व्हॅलेन्सी असते ती त्या जे काही मेटल, त्या जे काही मेटलोइड आहे त्यापेक्षा एकतर जास्त असते किंवा त्यापेक्षा जास्त कमी असते. हा, दॅट इज ऍडिंग इम्प्युरिटी. डोपिंग म्हणजे काय, ठीक. आता नॉर्मली semiconductors are mainly classified into how many types? Can you tell me? You have learned these things in physics. Yes. Extrinsic semiconductors आणि दुसरं कोणतं आहे तर intrinsic. Can you tell me the difference in extrinsic semiconductors and intrinsic semiconductors? Can you tell me the difference? पण impurity add करतो, कशामध्ये add करतो? Who are intrinsic and who are extrinsic? Can you tell me? Intrinsic म्हणजे कोण आणि extrinsic म्हणजे कोण? हा, प्युअर, टोटली प्युअर, जे इलेक्ट्रिसिटी नॉर्मली कंडक्ट करू शकतच नाही. स्पेशली कोण सांगा, सिलिकॉन आणि कोण असते तर जर्मेनियम. मग एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स मध्ये आपण काय करतो, तर जे काय तुमचा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे, जे काय तुमचं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे त्यामध्ये काय ऍड करतो, त्यामध्ये डोपिंग ही कन्सेप्ट यूज करतो. काय यूज करतो, डोपिंग. डोपिंग म्हणजे आपण काय ऍड करतो, यश, डोपिंग म्हणजे आपण काय करतो, ऍडिंग इम्प्युरिटी. मग इम्प्युरिटी जर आपण ऍड केली तर दोन टाइप ऑफ सेमीकंडक्टर्स बनतात. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स किती प्रकारचे असतात, तर दोन टाइपचे. कोणते कोणते असते सांगा. एक असते एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर, एक असते एन टाइप ऑफ काय असते तर सेमीकंडक्टर, आणि दुसरा काय असते तर पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर. सी, एन स्टँड्स फॉर निगेटिव्ह and P stands for positive. N टाइप सेमीकंडक्टर आणि दुसरा काय आहे तर P टाइप ऑफ काय आहे तर सेमीकंडक्टर. आता N टाइप ऑफ सेमीकंडक्टर्स मध्ये काय म्हटलं मी तुम्हाला, निगेटिव्ह. आता ह्यामध्ये आपण इम्प्युरिटी जी ऍड करतो ती कोणाची ऍड करतो, तर ग्रुप 15 ची. हे पुढे सांगणार आहे मी परत डिटेल मध्ये. आणि P टाइप सेमीकंडक्टर्स मध्ये आपण कोणती इम्प्युरिटी ऍड करतो, तर ग्रुप 13 ची. आता बघा, एन टाइप ऑफ काय तर सेमीकंडक्टर्स. नॉर्मली जो तुमचा बेस इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे हा ग्रुप 14 चा असतो. कशाचा असतो, आणि ग्रुप 14 ची व्हॅलेन्सी किती असते तर 4, आणि कॅटिनेशन पॉवर असते म्हणजे सेल्फ लिंकिंग एबिलिटी असते. सिलिकॉन, सिलिकॉन, इथे सिलिकॉन, परत हा कोण आहे सिलिकॉन, परत हा कोण आहे सिलिकॉन, परत हा कोण आहे सिलिकॉन, परत हा सिलिकॉन, परत हा सिलिकॉन आहे, हा सिलिकॉन आहे, हा सिलिकॉन आहे, हा सिलिकॉन आहे, परत हा सिलिकॉन आहे,
हा सिलिकॉन आहे, हा सिलिकॉन आहे, हा सिलिकॉन आहे. आता हे जे काढते हे त्यांची बॉन्डिंग दाखवणार आहे मी ह्यामध्ये. एका सिलिकॉनची व्हॅलेन्सी किती असते तर 4. एका सिलिकॉनची व्हॅलेन्सी किती असते 4. परत एका सिलिकॉनची व्हॅलेन्सी किती असते 4. परत एका सिलिकॉनची व्हॅलेन्सी किती असते तर 4. परत सिलिकॉनची व्हॅलेन्सी किती आहे तर 4. इथेही सिलिकॉन असणार आहे जो पुढे बॉन्डेड असणार आहे, फक्त मी काढलेला आणि ती गोष्ट वेगळी. हा सिलिकॉन 1 2 3 4. परत 1 2 3 4. परत 1 2 दर सिलिकॉनची व्हॅलेन्सी किती असते रे बाळांनो? दर सिलिकॉनची व्हॅलेन्सी किती असते तर 4. आता हे ना असे बाउंडेड असतात, नेटवर्क लिंक्ड असतात काय, त्यामुळे ना इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही, कारण एकही इलेक्ट्रॉन फ्री नाही. आता एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर म्हटलंय ना, मग एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर मध्ये मी तुम्हाला काय म्हटलं, इम्प्युरिटी कोणती ऍड करतो, ग्रुप 15 ची. मग ग्रुप 15 मध्ये नायट्रोजन सोडून द्या. कोण सोडून द्या? नायट्रोजन. नायट्रोजन सोडून कोण आहे, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि कोण आहे तर बिस्मथ. बिस्मथ तर मेटल आहे, त्यामुळे हे तिघ जण आहेत ना, तिघांमधला कोणताही एक खूप स्मॉल क्वांटिटी मध्ये ऍड करतो, खूप स्मॉल क्वांटिटी मध्ये, खूप असं खूप जास्त असं नाही. डोपिंग म्हणजे ऍडिंग इम्प्युरिटी इन स्मॉल क्वांटिटी. ठीक आहे, तर कन्सिडर करा की मी आर्सेनिक ऍड केलं. काय ऍड केलेलं आहे, आर्सेनिक. आर्सेनिक, सिलिकॉन, थोडे थोडे जे सिलिकॉन आहे तिथं मी काय ऍड करते तर आर्सेनिक ऍड करते. मग झालं काय बघा, आर्सेनिक आहे, इथंही आर्सेनिक आहे आणि इथंही आर्सेनिक आहे. आर्सेनिकची व्हॅलेन्सी किती असते 5. ह्याची व्हॅलेन्सी किती असते ग्रुप 15 म्हणजे व्हॅलेन्सी किती आहे तर 5, म्हणजे बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर 5. मग इथं किती असणार आहे, हा 1, हा 2, हा 3, हा 4, 5वा इलेक्ट्रॉन जो बाउंड होणार नाही, जो फ्री राहणार सिस्टीम मध्ये. काय राहणार सिस्टीम मध्ये, सिमिलरली आर्सेनिक मध्ये हा फर्स्ट इलेक्ट्रॉन, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा 5th इलेक्ट्रॉन जो सिस्टीम मध्ये काय राहणार आहे फ्री. परत हा फर्स्ट इलेक्ट्रॉन, हा सेकंड इलेक्ट्रॉन, हा थर्ड इलेक्ट्रॉन, हा फोर्थ इलेक्ट्रॉन, हा 5th इलेक्ट्रॉन जो सिस्टीम मध्ये काय राहणार आहे फ्री. इम्प्युरिटी ऍड केल्यानंतर ना ग्रुप 15 मध्ये असं दिसतं की ग्रुप 15 चे जिथे जिथे एलिमेंट्स आलेत तिथे व्हॅलेन्सी किती आहे तर 5 असल्यामुळे एक इलेक्ट्रॉन काय राहिला तर फ्री, आणि तो इलेक्ट्रॉन काय होऊ शकतो, मूव्ह होऊ शकतो, इझिली डिलोकलाइज्ड आहे. काय आहे, आणि डिलोकलाइज्ड आहे त्यामुळे तो इलेक्ट्रिसिटी काय करू शकतो, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होऊ शकतात, त्यामुळे त्यांची कंडक्टिव्हिटी काय होणार आहे तर वाढणार आहे. बरं, इथं कंडक्टन्स कशामुळे झालं, नेगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स. कसे चार्ज इलेक्ट्रॉन्स, नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स, म्हणून त्याला कसला कंडक्टर्स म्हणतो तर आपण एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर्स. कसले सेमीकंडक्टर्स म्हणतो, एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर्स. ठीक आहे, आता नेक्स्ट एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर्स नंतर नेक्स्ट पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर्स बघूया. नेक्स्ट पी
टाइप ऑफ काय असणार आहे तर सेमी कंडक्टर्स. सो पी टाइप ऑफ सेमी कंडक्टर्स मध्ये परत डोपिंग करणार आहे आपण, म्हणजे इम्प्युरिटी ऍड करणार आहे. कशामध्ये? ग्रुप 14च्या सेमीकंडक्टर्स मध्ये. ग्रुप 14चे सेमीकंडक्टर्स कोण आहेत? सिलिकॉन आणि कोण आहेत तर जर्मॅनियम. मी मोस्टली सिलिकॉन घेते, तुम्ही या केसमध्ये जर्मॅनियम जरी घेतला तर काय फरक पडणार नाही, कारण ग्रुप 14 व्हॅलेन्सी 4 म्हणजे बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत तर 4च इलेक्ट्रॉन असणार आहेत, त्यामुळे काही फरक पडणार नाही. सिलिकॉनची व्हॅलेन्सी किती असते? सिलिकॉनची व्हॅलेन्सी किती असते? 4. त्यामुळे त्यामध्ये कसला बॉन्ड फॉर्म होतो? कोव्हॅलेंट. समजते का? ह्याच्यावरती कार्बन असते. कार्बन, सिलिकॉन, जर्मॅनियम. मग कोण असते? टीन आणि कोण असते तर लेड. हा, लेड हा दाखवत नाही काय कॅटिनेशन प्रॉपर्टी? कोण दाखवत नाही कॅटिनेशन प्रॉपर्टी? कोण दाखवत नाही कॅटिनेशन प्रॉपर्टी? लेड. हे झालं. आता ग्रुप पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर्स मध्ये आपण इम्प्युरिटी कोणाची ऍड करतो तर ग्रुप 13. ग्रुप 14 बेस. ग्रुप 14 बेस ऍड काय करणार आहे इम्प्युरिटी? ग्रुप 13. ग्रुप 13 मध्ये कोण कोण असते? बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि काय असते तर थालियम. कोणतेही ऍड करू शकते. बोरॉन ऍड करू शकते, काय प्रॉब्लेम? किती असते बोरॉनची व्हॅलेन्सी? म्हणजे इथं एक येणार, इथं एक इलेक्ट्रॉन येणार आणि इथं एक इलेक्ट्रॉन येणार, म्हणजे एक व्हॅलेन्सी काय राहणार आहे तर फ्री, म्हणजे एक जागी बॉन्ड फॉर्म होणारच नाही. एकच मिनिट दाखवते कसं होल. त्याला म्हणतात होल. होल म्हणतो आपण त्याला. हे बोलू ना, इथे इलेक्ट्रॉन नाहीच आहे. 3 बॉन्ड फॉर्म झाले, 4था बॉन्ड फॉर्म झाला, त्याला होल म्हणतो आपण. काय क्रिएट झाला म्हणतो? होल. परत 4था बॉन्ड फॉर्म झाला नाही, परत 4था बॉन्ड फॉर्म झाला नाही. समजते का मी काय सांगते? येस और नो? आता हा जो होल सॅटिस्फाय करण्यासाठी इथे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, म्हणजे हा इलेक्ट्रॉन इथं काय होणार आहे तर शिफ्ट, म्हणजे इथं होल क्रिएट होणार. मग हा इलेक्ट्रॉन शिफ्ट झाला तर इथं होल, म्हणजे इथं होल क्रिएट होणार. हा इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झाला तर होल, म्हणजे आता फिरायला लागलं ना ते सिस्टीम मध्ये. येस और नो? कोण फिरायला लागले सिस्टीम मध्ये? इलेक्ट्रॉन्स. परत एकदा सांगते, इथं बघा, हा होल आहे ना, ह्याला सॅटिस्फाय करण्यासाठी हा इलेक्ट्रॉन इथं जम्प करतो. ठीक आहे, हा इलेक्ट्रॉन जम्प केला, ह्याच्यामध्ये बॉन्ड फॉर्म झाला, पण इथं काय क्रिएट झाला? मग तो सॅटिस्फाय करण्यासाठी हा इथं जम्प करेल, मग तो सॅटिस्फाय करण्यासाठी हा इथं.
सिस्टीम मध्ये आता इलेक्ट्रॉन्स होल्स क्रिएट झाल्यामुळे फ्लो व्हायला लागले आणि त्यामुळे काय जनरेट झाली तर कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिसिटी. समजतंय? येस ऑर नो? येस ऑर नो? पण इथं कंडक्टिव्हिटी कशामुळे क्रिएट झाली? पॉझिटिव्ह, हा, होल्स जे की नेगेटिव्हली तर चार्ज, मग नेगेटिव्हली चार्ज नाही त्यामुळे होल्सना काय कन्सिडर करतात तर पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून त्याला कसले टाइप ऑफ सेमीकंडक्टर्स म्हणतो तर पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर्स. म्हणून त्याला कसले टाइप ऑफ सेमीकंडक्टर्स म्हणतो? दिस इज ऑल अबाउट हुम इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. थोडं पॉइंट डिस्कस करूया टेक्स्टबुक मधले. इथे बघा रे, बँड थिअरी आपण जी डिस्कस केली आहे तीच थोडे डिफरन्शिएटिंग पॉइंट्स आहेत, म्हणजे जे मी तुम्हाला ओव्हरलॅपिंग वगैरे सांगितलं, ऑर्बिटल्स वगैरे थेरॉटिकल पॉइंट आहे बघा. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सॉलिड metals, non-metals and metalloids are explained in terms of band theory. A band is made of closely spaced electronic energy levels. कोणते एनर्जी लेवल्स आहेत? व्हॅलेन्स बँड आणि काय असणार आहे तर कंडक्शन बँड. Band formation can be correlated to the formation of molecular orbitals by interaction of atomic orbitals. Now I don't know how much you know about this, but I'll tell you two things. हे इथे काय, इथे एक ऍटम आहे, हे ऍटमचे इथं ऍटॉमिक ऑर्बिटल आहे आणि हा पण कसला ऑर्बिटल आहे तर ऍटॉमिक ऑर्बिटल. हे ऍटॉमिक ऑर्बिटल जेव्हा कंबाईन होणार आहेत तर दोन टाइप ऑफ ऑर्बिटल्स फॉर्म होतात. एक असा ऑर्बिटल फॉर्म होतो ज्याची एनर्जी काय तर कमी आहे आणि एक असा ऑर्बिटल फॉर्म होतो ज्याची एनर्जी काय तर जास्त. म्हणजे दोन ऍटम कंबाईन होऊन फॉर्म झालेले जे काय ऑर्बिटल असतात त्याला कसले ऑर्बिटल्स म्हणतो तर मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. कसले ऑर्बिटल्स म्हणतो? मग इथं एक इलेक्ट्रॉन आहे, इथं एक इलेक्ट्रॉन आहे. पहिला लोअर एनर्जी फील होणार क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. म्हणजे मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये हे परत असतात सिग्मा एमओ म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि सिग्मा ऍस्ट्रिक अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. हे आपल्याला नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये 11वी मध्ये झालेलं आहे, त्यातला पॉइंट आहे तो. समजते का मी काय सांगितले? पर्पजली दाखवते की असं काहीतरी असते. सो बँड फॉर्मेशन आर क्लोजली रिलेटेड टू द फॉर्मेशन्स ऑफ molecular orbitals by the interaction of atomic orbitals. Atomic orbitals are three-dimensional space around the nucleus where probability of finding electron is maximum. Now I don't know how much you know about the 11th standard concept, but atomic structure मध्ये आपण डिस्कस करतो की शेल आहे, शेलच्या आत काय असतात तर सबशेल आणि सबशेलच्या आत काय असतात तर सबशेल, ज्याला आपण ऑर्बिटल्स म्हणतो. काय म्हणतो ज्याला आपण? हा, इट इज दे आर व्हेरियस शेप्ड. एस सबशेल असेल तर स्पेरिकल असते, पी सबशेल असेल तर जे ऑर्बिटल्स असतात ते पीएक्स, पीवाय आणि पीझेड डंबेल शेप्ड असतात. डी सबशेल असेल तर डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, डी एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर, डी झेड स्क्वेअर डबल डंबेल असतात आणि वी झेड स्क्वेअर सिंगल डंबेल आणि त्याच्या पुढे अराउंड रिंग असते. ती एक स्पेस असते जिथे इलेक्ट्रॉन मिळण्याचे चान्सेस काय असतात तर जास्त. असं काय ऐकलं असशील तर ठीक आहे, नसशीला तर आता ऐकला. असं असतं ऍटॉमिक ऑर्बिटल्स आणि मग त्याच्या ओव्हरलॅपिंग होऊन काय फॉर्म झालेलं असते तर मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी इंटरॅक्शन atomic orbitals combine होतात. According to molecular orbital theory, interaction of atomic orbital of combining atoms results in formation of equal number of molecular orbitals. जर तुम्ही 100 atomic orbitals combine केला तर molecular orbitals पण किती फॉर्म होणार आहेत? 100च फॉर्म होणार. किती फॉर्म होणार? मला सांगा, इथे किती atomic orbital होता? हा एक आणि हा एक, किती झाले? 2. मग त्यामुळे फॉर्म झालेले molecular orbital 2. एक लोअर एनर्जीचा आणि एक 2 फॉर्म झाले का 2 molecular orbitals. ठीक. So similar to this, interaction of energy levels of electron is closely spaced constituent atoms in solid results in formation of band. Band theory considers formation of two types of band. एक कोणता बँड असतो? कंडक्शन बँड, जो हायर एनर्जी लेवलला असतो. आणि एक कोणता असतो तर व्हॅलेन्स बँड, जो बाहेरच्या शेलचा इलेक्ट्रॉन्स. बाहेरच्या शेलचे इलेक्ट्रॉन्स ऍटम्स आहेत तसे बाहेरच्या शेल आहे, त्यातले इलेक्ट्रॉन्स जे फॉर्म करतात ती कसली बँड फॉर्म करतात तर व्हॅलेन्स बँड. काय फॉर्म करतात? ठीक. सो another important concept of band theory, the highest conduction band, the highest energy band containing electrons is the conduction band. It is formed by interaction of outermost energy
levels of closely packed atoms in solid. Conduction band may be partially occupied or vacant. म्हणजे त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतील किंवा नसतील. Electrons in the conduction band are mobile and delocalized. Why? Because valence band मधले जे इलेक्ट्रॉन्स होते त्यांनी काय केलं, कंडक्शन बँड मध्ये काय केली, जम्प, म्हणजे ते टोटली फ्री झाले आणि ते तिथं मूव्ह होऊ शकतात. मग इन केस ऑफ मेटल, इन केस ऑफ बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 1 किंवा 2 किंवा 3, जे की न्यूक्लियस बरोबर टाइटली बाउंडेड नसतात. त्यामुळे ते व्हॅलेन्स बँड, व्हॅलेन्स शेल म्हणजे व्हॅलेन्स बँड, व्हॅलेन्स शेलचे खूप सारे इलेक्ट्रॉन्स असे खूप सारे आहेत, त्यामुळे जे फॉर्म झालेला बँड तो व्हॅलेन्स बँड फॉर्म झालेला आहे असं म्हणतो आपण. मी तुम्हाला काय म्हटलं, 1 ग्रॅम मध्ये किती ॲटम्स असतात, 10⁻², म्हणजे तेवढे ऑर्बिटल्स ओव्हरलॅप झालेले. त्यातले इलेक्ट्रॉन्स जे फ्री आहेत, जे इझिली व्हॅलेन्स बँड टू कुठे जम्प करू शकतात, कंडक्शन बँड. आणि कंडक्शन बँड मध्ये इथे गेले की टोटली फ्री बोंबाबोंब करत फिरायला. मोबाईल कशा आहेत, कशा आहेत, मोबाईल. मोबाईल म्हणजे फ्री. मोबाईल फोन का म्हणतो समजते ना, कारण आपण याला घेऊन फिरू शकतो म्हणून. ठीक आहे. सो इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड आर मोबाईल अँड डिलोकलाइज्ड ओव्हर द एंटायर सॉलिड. They conduct electricity when electrical potential is applied. Valence band. The band having lower energy than the conduction band is called as which band? Valence band. So the electrons in the valence band are not free to move because they are tightly bound to respective nuclei. ठीक आहे, tightly bound to respective nuclei आहेत, पण मेटल्सच्या केसमध्ये ते tightly bounded नसतात. नॉन मेटलच्या केसमध्ये टाइटली बाउंडेड असतात. इतके टाइटली बाउंडेड असतात की तुम्ही किती एनर्जी दिला तर ते काय त्याच्या न्यूक्लियाय पासून फ्री होऊ शकत नाही. आणि मेटलॉइड्सच्या केसमध्ये काय असते की तुम्ही त्याला एनर्जी दिला सफिशियंट तर तो त्या शेल मधून व्हॅलेन्स बँड टू कुठे जम्प करू शकतो, तर कंडक्शन बँड. पण नॉर्मली ते डिलोकलाइज्ड, नॉर्मली ते फ्री नसतात. ठीक. बँड गॅप. The energy difference between the valence band and conduction band is called as band gap. The size of the band gap decides whether electrons from the valence band can be promoted to the vacant conduction band or not. And when gap is too large to promote electrons from the valence band to vacant conduction band. Valence band to conduction band जाणार की नाही ते totally energy gap वरती depend राहतं. So it is also called as which gap? Forbidden gap, forbidden zone. So when the band gap is small, electrons from a higher energy level in the valence band. म्हणजे काय, हायर एनर्जी लेवल म्हणजे बाहेरची शेल जी हायर एनर्जी असते. तुम्हाला माहित आहे ना, एक तर बेसिक लक्षात घ्या, हे तुमचा न्यूक्लियस आहे, ही पहिली शेल आहे, ही दुसरी शेल आहे, ही तिसरी शेल आहे. ह्या शेलला आपण के एल एम असं देतो. न्यूक्लियसला एनर्जी 0 असते, पण ऍज वी गो अवे फ्रॉम द न्यूक्लियस एनर्जी काय होत जात असते, तर वाढत जात असते. मग तुमची बाहेरची जी शेल आहे ना, हायर एनर्जी असते. काय एनर्जी असते, काय एनर्जी असते, हायर. म्हणून तो शब्द आला. इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द हायर एनर्जी लेवल्स इन द व्हॅलेन्स बँड can be promoted to the conduction band by absorbing energy such as thermal or electromagnetic radiations. हे बघा, हे 5.4 इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी गॅप आहे डायमंडचा. इन्सुलेटर आहे, हार्डेस्ट आहे सगळ्यात, मेटल्स पेक्षाही हार्ड आहे डायमंड. डायमंड कशापेक्षा हार्ड आहे, मेटल पेक्षाही हार्ड आहे, पण बॅड आहे कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सोडियम बघा, बँड गॅप काय आहे, 0. इझिली जम्प करणं, म्हणजे फॉरबिडन गॅपच नाही. म्हणजे व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड एकदम चिटकून आहेत. मी तुम्हाला सांगितलं, पण कधी कधी तुमचा फॉरबिडन गॅप 0 असू शकतो मेटल्स मध्ये, हायली कंडक्टिंग मेटल्स मध्ये. सिलिकॉन बघा, ह्याला टेम्परेचर लावू शकतो. जर्मॅनियम बघा, सिलिकॉन पेक्षाही कमी जर्मॅनियमचा आहे, म्हणजे जर्मॅनियमचा तुम्ही हीट केलं तर इझिली इलेक्ट्रॉन फॉरबिड म्हणजे व्हॅलेन्स बँड टू कुठे जम्प करू शकतो, तर कंडक्शन. ठीक आहे. मेटल्स बघा, metals are good conductor of electricity. The outermost electrons of all the atoms in the metallic crystal occupy conduction band. Why they can occupy conduction band? Because ते valence band मध्ये जरी असले तर ते tightly bounded नाहीये, ते easily lower to higher, lower to higher, lower to
हायर काय करू शकतात, जम्प. काय करू शकतात, जम्प. ठीक आहे. So the number of electrons in the conduction band of metal is large. Hence metals are good conductor of electricity. So the conduction bands in the metals can be further labeled as S band, overlapping, SP band and so on. So this depends upon the atomic orbitals involved in the band formation. Band formation in metallic conductors thus results in delocalization of outermost electrons of all the metal atoms, because all the metal atoms contains only 1 or 2 or 3 electrons in its outermost shell, which can easily overcome the forbidden gap, or in certain cases तो forbidden gap absent असतो. काय असतो? So leaving behind metal ions, this is described as cations of metal are immersed in a sea of delocalized electrons. आपण बघितलेलं होतं हे overlapping. So the cations of metal atom occupying lattice sites vibrates about their mean positions. At higher temperature, metal cations undergo increased vibration motion about their lattice sites. The flow of electron is interrupted by increased vibrational motion. As a result, conductivity of metal decreases with increase in temperature. हे आठवते का, कंडक्शन मध्ये आपण बघितलेलं होतं. टेम्परेचर वाढलं तर कॉन्स्टंट पार्टिकल मीन पोझिशनला व्हायब्रेट होणार आहेत, त्यामुळे इलेक्ट्रॉन्स इझिली फ्लो होणार नाही, त्यामुळे रेझिस्टन्स वाढणार. काय वाढणार? सो टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स वाढते, म्हणजे कंडक्टिव्हिटी काय होते, कमी. सी कंडक्टिव्हिटी आणि रेझिस्टिव्हिटी, रो म्हणजे रेझिस्टिव्हिटी आणि के म्हणजे कंडक्टिव्हिटी, आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये बघायचं आहे. सो कंडक्टिव्हिटी अँड रेझिस्टिव्हिटी आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. Resistivity and conductivity are inversely proportional to each other. आता ठीक आहे, हे काय एवढं मी तुम्हाला तुमचं तुम्ही रीड करा. आहे कोणतं ग्रीन पार्ट एवढं काय इम्पॉर्टंट नाहीये. इम्पॉर्टंट नाही म्हणजे तुम्ही रीड करून समजू शकता. मी जे सांगितलं तेच कन्सेप्ट आहे परत. In insulators, the valence band is completely filled with electrons and the conduction band is totally empty and forbidden gap is large. The valence band and conduction band and insulators are separated by a large energy gap called as forbidden zone. Hence, thermal energy is insufficient to promote electrons from valence band to conduction. As a result, conduction band remains vacant. The materials therefore and insulators. Semiconductors. Electrical conductivity of semiconductor material is intermediate between metals and what? Insulators. Silicon and germanium. Like insulators, valence band in valence band in semiconductor is completely filled with electrons and conduction band is empty. ही conduction band मी भरू शकते कसं? टेम्परेचर वाढवून किंवा डोपिंग करून इम्प्युरिटी ऍड करून डोपिंग करून. सो ह्यामध्ये जो गॅप असतो हा कमी असतो. At temperature of above absolute zero, a few electrons in the valence bands have enough thermal energy to jump through the small band gap and occupy higher energy conduction band. The conduction band thus become partially filled and valence band become partially empty. So electrons in the conduction band are free to move. So when electric potential is applied to semiconductors, it conducts a small amount of electricity. खूप कमी amount of electricity असते. Such a pure semiconductors materials which have very low but finite electrical conductivity are called as intrinsic semiconductors. Pure semiconductors असतात ना, ते म्हटले की आहे असं तसं, पण प्युअर सेमीकंडक्टर्स जे असतात इंट्रिन्सिक ना, ते आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यामध्ये इझिली इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकत नाही. So electrical conductivity of semiconductors increases with increase in temperature. This is because the number of electrons is sufficient so to get promoted to the conduction band as increase in temperature. Thus at higher temperatures there are more mobile electrons in the conduction band and more vacancies in the valence band than at lower temperatures. So in fact semiconductors are insulators at low temperatures and conductors at higher temperatures. Electrical conductivity of metal decreases and semiconductor ची increase होते with increase in temperature. हा पॉइंट समजला का?
मेटल्सची कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते टेम्परेचर वाढल्यामुळे, कारण ऑब्स्ट्रक्शन वाढतं, रेझिस्टिव्हिटी वाढते. पण सेमीकंडक्टर्सची वाढते, सेमीकंडक्टर्सची कंडक्टिव्हिटी वाढते. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, काय ऍड करतो आपण, इम्प्युरिटी. हा, सो कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर्स कॅन बी इनक्रीज्ड बाय डोपिंग. The process of addition of minute quantity of impurities to semiconductor to increase its conductivity is called as doping. The added impurity is called as dopant. So doped semiconductors having higher conductivity than pure intrinsic semiconductor is called as extrinsic semiconductor. So there are two types of extrinsic semiconductors, namely N type and P type. N type of semiconductors contains increased number of electrons in its conduction band. And N type of semiconductor is obtained by adding group 15 elements to intrinsic semiconductors which belongs to group 14. आता हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे तुम्ही रीड करा, हा पार्ट जो काय आहे, हे जे पण पार्ट आहे ते रीड करा, सांगितलेलं आहे. लास्ट पॉइंट आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. काय आहे, काय आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. सॉलिड्सला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतात जर त्यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर. जर त्यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाहीये तर ते कंडक्टिंग बनवू शकत नाही. जरा ऐका मी काय काय सांगितले ते समजून घ्या. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. मॅग्नेटिक properties of solids can be understood easily in terms of classical picture of electron. The electrons spin about their own axis. स्वतःभोवती फिरतो. It is like a sun and earth. It is like a sun and earth. It rotates about itself and revolves around the sun. Who? Earth. Same about electrons. So the electrons spin about their own axis. The spinning electron act like a tiny magnet because their spinning action generates a induced magnetic field. जेव्हा ते फिरत असते त्यावेळी ते कसली मॅग्नेटिक फील्ड अप्लाय क्रिएट करते, इंड्युस्ड. आता एक लक्षात घ्या, जेव्हा हा न्यूक्लियस आहे आणि जेव्हा मी ऑर्बिटल म्हणेल, काय म्हणेल, ऑर्बिटल. ठीक आहे, स्पेरिकल ऑर्बिटल आहे कन्सिडर करा. तर स्पेरिकल ऑर्बिटल मध्ये जर 2 इलेक्ट्रॉन आहेत, किती इलेक्ट्रॉन आहेत, तर एक इलेक्ट्रॉन कसा स्पिन होतोय, क्लॉकवाइज, आणि दुसरा इलेक्ट्रॉन जो आहे तो कंपल्सरी कसा, त्यामुळे एकाची मॅग्नेटिक फील्ड दुसरा काय करणार आहे तर कॅन्सल, जर ऑर्बिटल मध्ये पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. कसले इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे जे काही मॅग्नेटिक इंडक्शन क्रिएट केलं एका इलेक्ट्रॉननं स्पिनिंग मुळे, क्लॉकवाइज मुळे, तर दुसरा त्याला काय करणार आहे, नलिफाय. म्हणून मी स्टार्टिंगला काय म्हटलं की एखादा सॉलिड आहे, क्रिस्टलाइन सॉलिड, त्यामध्ये जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे तर तो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन एकाच डायरेक्शनला काय क्रिएट करणार आहे तर मॅग्नेटिक फील्ड. त्यामुळे तिथं मॅग्नेटिझम इंड्यूस होऊ शकतं. पण जर पेअर्ड आहे, काय आहे मग, म्हणजे त्या इंड्यूस म्हणजे कॅन्सल होतं एक दुसऱ्याला. मग डिपेंडिंग अपॉन दॅट आपण मॅग्नेटिक मटेरियल्स 3 टाइप मध्ये क्लासिफाय करतो, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक मटेरियल्स म्हणजे जे काही क्रिस्टलाइन सॉलिड आहे त्यामधले जे काही ऑर्बिटल्स आहे त्या सगळ्या ऑर्बिटल्स मध्ये पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. त्या सगळ्या ऑर्बिटल्स मध्ये काय, त्या सगळ्या ऑर्बिटल्स मध्ये काय, पेअर्ड. मी जरा सांगते ते बघा, मग आपण परत ह्या पॉइंट कडे, ह्या पेज कडे येऊया. जे मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत, आता तुम्हाला दिले तिथं 3, त्यापेक्षाही जास्त आहेत, अँटी फेरोमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक असं वगैरे, पण आपण 3च बघायचे. मॅग्नेटिक मटेरियल्स किती प्रकारचे असतात तर मॅग्नेटिक मटेरियल्स 3 प्रकारचे असतात. कोणते 3 प्रकारचे असतात, एक असते डायमॅग्नेटिक, एक असते पॅरामॅग्नेटिक, आणि त्याचा पुढचा कोणता असतो तर फेरोमॅग्नेटिक. त्याचा पुढचा कलर कोणता असतो तर त्याचा नेक्स्ट कलर कोणता असतो तर फेरोमॅग्नेटिक.
कलर नाही सॉरी टाईप कोणता असतो तर फेरोमॅग्नेटिक. समजतं मी काय सांगते ते. डायमॅग्नेटिक मटेरियल मध्ये जे काय ऑर्बिटल्स आहेत मग तो एस सबशेलचे असू देत किंवा पी सबशेलचे असू देत किंवा डी सबशेलचे असू देत पेड आहेत. कशा आहेत? पेड. मग जर मी एखादा डायमॅग्नेटिक मटेरियल, ऐकून घ्या मी काय सांगते, एखाद्या डायमॅग्नेटिक मटेरियलला मी मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं, कशामध्ये ठेवला तर तो रिपेल होतो. काय होतो? बाहेर फेकला जातो. काय फेकला जातो? बाहेर. तुम्हाला आठवते का बघा असा एक कार्डबोर्ड होता, त्या कार्डबोर्ड मधून एक अशी एक ही हे जे आहे ते लाईन पास केलेली होती. आणि इथं अराउंड असं मॅग्नेटिक फील्ड तयार झालं, आपण असं म्हणतो ना, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस वगैरे आहेत. फिजिक्स मध्ये पण आपण डिस्कस करतो ह्या गोष्टी. हा, जर मी एखादा मॅग्नेट म्हणजे डायमॅग्नेटिक मटेरियल तर ठेवला तर हा बाहेर फेकला जाणार फील्डच्या, कारण त्यामध्ये मॅग्नेटिझम नाहीये. काय नाहीये? मॅग्नेटिझम नाही, त्यामुळे तो रिपेल होतो. काय होतो? डायमॅग्नेटिक मटेरियल आर नॉट मॅग्नेटिक इन नेचर. दे आर नॉट मॅग्नेटिक इन नेचर. The magnetic momentum mu is 0. What is 0? Mu. पॅरामॅग्नेटिक मटेरियल मध्ये काय असतंय की जो काय सॉलिड मटेरियल आहे त्याच्या बाहेरच्या म्हणजे त्याचे जे काही ऑर्बिटल्स आहेत त्या ऑर्बिटल मध्ये 1 किंवा 2 किंवा 3 अनपेड आहेत. किती अनपेड आहेत? किती अनपेड आहेत? 1 किंवा 2 किंवा 3. आता 1 किंवा 2 किंवा 3 अनपेड आहेत, त्यामुळे ते मॅग्नेटिक आहे पण परमनंट मॅग्नेटिझम नाहीये त्यामध्ये. टेम्पररी मॅग्नेटिझम आहे. कसलं मॅग्नेटिझम आहे? टेम्पररी मॅग्नेटिक इन नेचर. तुम्ही म्हणाल मॅम टेम्पररी मॅग्नेटिक इन नेचर म्हणजे काय? म्हणजे जर मी पॅरामॅग्नेटिक मटेरियल घेतला, काय घेतला? पॅरामॅग्नेटिक मटेरियल घेतला आणि ठेवला मॅग्नेटिक फील्ड मध्ये, तर तो वीकली अट्रॅक्ट होतो. कसा अट्रॅक्ट होतो? वीकली अट्रॅक्ट. कसा अट्रॅक्ट होतो? वीकली अट्रॅक्ट होतो. वीकली अट्रॅक्ट होतो, ठीक आहे. तुम्ही मॅग्नेटिझम बंद केला, मॅग्नेटिक फील्ड मधून काढलं, तो मॅग्नेटिझम दाखवणार नाही. म्हणजे जो काही मॅग्नेटिझम, जो काही त्याचा मॅग्नेटिक कॅरेक्टर आहे तो फक्त तो कोणत्या फील्ड मध्ये दाखवणार आहे? मॅग्नेटिक फील्ड मध्ये. कशामध्ये दाखवणार आहे? कशामध्ये दाखवणार आहे? मॅग्नेटिक फील्ड मध्ये. मॅग्नेटिक फील्ड बंद केली, मॅग्नेटिझम दाखवणार, त्यामुळे त्याला टेम्पररी मॅग्नेट्स म्हणतो. कसले मॅग्नेट्स म्हणतो? आता फेरोमॅग्नेटिक मध्ये काय असतंय, जेव्हा इलेक्ट्रॉन्स अनपेड किती आहेत तर 4 किंवा 4 पेक्षा जास्त. आयर्न, कोबाल्ट, निकेल, त्या केसेस मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन 4 किंवा 4 पेक्षा जास्त असू शकतात. आणि हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल हे परमनंट मॅग्नेट्स असतात. कसले मॅग्नेट्स असतात? कसले मॅग्नेट्स असतात? परमनंट मॅग्नेट. परमनंट मॅग्नेट्स म्हणजे काय? तुम्ही त्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर तो स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होणार आहे. कसा अट्रॅक्ट होणार आहे? म्हणजे मी जर एखादा फेरोमॅग्नेटिक मटेरियल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर तो स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होणार. पहिली कन्सेप्ट. कसा अट्रॅक्ट होणार आहे? कसा अट्रॅक्ट होणार आहे? कसा अट्रॅक्ट होणार आहे? स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होणार. पहिली कन्सेप्ट, तो स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होणार. परमनंट मॅग्नेटिझम आहे त्यामध्ये. म्हणजे तुम्ही त्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवा किंवा मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवू नका, तो मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवणार आहे. लोखंड अट्रॅक्ट होतो ना लवचंबकला, मॅग्नेटला, यस ऑर नो? फील्ड अप्लाय करा, फील्ड अप्लाय करू नका, त्यामध्ये परमनंट मॅग्नेटिझम आहे. कोण? फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. कसले मटेरियल्स? समजते? हे सगळं होतंय कशामुळे? जे इलेक्ट्रॉन स्पिन करून जे इंड्यूस मॅग्नेटिझम डेव्हलप करतोय त्यामुळे. डायमॅग्नेटिक आहे, 0 अनपेड, नो मॅग्नेटिझम. 1 किंवा 2 किंवा 3 अनपेड आहे, टेम्पररी मॅग्नेटिझम. इन द मॅग्नेटिक फील्ड इट इज वीकली अट्रॅक्ट. 4 किंवा 4 पेक्षा जास्त अनपेड आहे, परमनंट मॅग्नेटिझम. कसलं मॅग्नेटिझम? मग तुम्ही मॅग्नेटिक फील्ड ठेवा किंवा मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवू नका, काही फरक पडणार नाही. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो?
If an orbital contains one electron, the unbalanced spin exhibit magnetism. However, when the electrons are paired, their spin is balanced and no magnetic properties observed. On the basis of magnetic properties, solids are classified into three major types, that is diamagnetic, paramagnetic and what? Ferromagnetic. The substances with all electrons paired, all electrons are weakly repelled by the magnetic field. These substances are said to be diamagnetic. Pairing of electron balances the spin and hence cancel their magnetic momentum. So example, पाठ करायचे example पाठ करायचे CET साठी. CET साठी कशाचे पण सॉलिड CCP चे एक्झाम्पल पाठ करायचे, HCP चे एक्झाम्पल पाठ करायचे, FCC चे एक्झाम्पल पाठ करायचे, बॉडी सेंटरचे एक्झाम्पल पाठ करायचे. सिंपल क्यूबिक पोलोनियम असतो, फक्त एकमेव मेटल आहे पोलोनियम, फक्त एकमेव मेटल आहे पोलोनियम जो सिंपल क्यूबिक दाखवतो. इथे बघा N2, F2, NaCl, H2O, benzene are some examples of diamagnetic substances. Paramagnetic substances. Who are paramagnetic substances? The substances with the unpaired electrons are weakly attracted by the magnetic field. These substances are called as paramagnetic. The spinning of unpaired electron gives rise to magnetic moment. The substances is attracted by the magnetic field because of magnetic momentum. It is important to understand that this substance exhibit magnetism in the presence of external magnetic field only. Magnetic field असेल तरच ते काय दाखवणार आहे magnetism, नाही तर magnetism दाखवणार नाही. So they lose magnetism when external magnetic field is removed. Example, oxygen O2, copper 2 plus, Fe3 plus, Cr3 plus are some examples of paramagnetic substances. Next, ferromagnetism. The substances containing large number of unpaired electrons. Large number म्हणजे 4 किंवा 4 पेक्षा जास्त are strongly attracted by the magnetic field. These substances are said to be ferromagnetic in nature. These substances can be permanently magnetized. They retain magnetism even after removal of external magnetic field. Some examples of ferromagnetic substances are iron, cobalt, nickel, gadolinium, CrO2. समजते इथपर्यंत? yes or no? देणार आहे, देते. यातले न्यूमरिकल्स वगैरे सगळे आपले झालेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला प्रॉपरली थिअरी देते, लिहून घ्या.